आणि मित्रांनो बघा, हा लोकेशन फक्त बघा, ए फुल व्ह्यू. जय हर हर महादेव. तर नमस्कार मित्रांनो, तर आज पालघर मधील एकदम फेमस आणि प्रसिद्ध असलेला एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे खोज किल्ला. आणि आम्ही तिथे आज आलो आहेत आणि त्याची उंची लगभग आहे 2000 फूटवर आम्ही चढणार आहेत. आणि हे महाराजांचं काळातला आहे त्याच किल्ला. तर आता आम्ही तिथं चाललो आणि बघा, ही आमची पूर्ण फॅमिली, हा तीक्ष आणि ही माझी बायको आणि इकडून जातो. आता आम्ही तुम्हाला पोहोचल्यानंतर दाखवतो पुढे कोणी खोजला आहे किल्ला. चला, नाव एकदम मस्त आहे, खोज किल्ला. डोंगर चढायला स्टार्ट केलंय, आता अर्धा तास झालेला आहे चढून. आत्ता आम्ही पायथ्याशी आलोय, त्यांच्या डोंगराच्या पायथ्याशी आत्ता जस्ट पोचलोय. आणि सगळीकडे बघा कसं हिरवीगार, रस्ता एकदम भारी आहे. आणि बायका पोरं सगळेच चढणार आहे एवढं 2000 फूट उंच. आणि आता टायमिंग झालेलं आहे 10:03 झालेले आहेत. आणि बघू किती टाइम लागतो आपल्याला चढायला. अर्धा तास ऑलरेडी आपण चाललेलो आहेत. डोंगर चढण्यासाठी माणसांना कळण्यासाठी इथे जाग्या जाग्यावरती एरो लावून ठेवलेले आहेत, म्हणजे आम्ही बरोबर चाललोय. खाली पण आम्हाला एक एरो दिसला, आता इथे एक. पूर्ण एवढा मोठा डोंगर आहे, रस्ता पूर्ण कन्फ्यूज आहे. 4-5 रस्ते आहेत, पण हे एरो लावलेत तर वरती चढण्यासाठी थोडं इझी होतंय. पण रस्ता बघा खतरनाक. एवढं उंच आहे की चढून चढून एकदम पसीनाच निघेतलाय. यो गोलो, अतेक्स थकलास तू? गोलो तू नाही थकला ना? तुला तर आम्ही उचलून आणला. आणि यो माझा आयटम तो हापाय लागलाय दमाने. मस्त एवढा चांगला वारा येतोय. बस बस जरा दम घे दम घे. आणि ही आम्हाला रस्त्यामध्ये भेटली. हा झाड आहे हा, आणि हा पूर्ण याला कोसब बाजतात ते. हे फळ तुम्ही कधी बघितलं आहे का? मी तुम्हाला दाखवतो. हे असं सोलायचं आणि खायचं. खाल्यानंतर तोंड कसा होतो हा बघा, असा तोंड होतो खाल्याच्या नंतर. रस्ता एकदम सरळ उंच चढतोय आणि बहुतेक अर्धा डोंगर तरी चढलेलं असावं आपण. हे बघा, तुमचं काय म्हणणं आहे? आपण आणखी किती इकडे बाकी आहे? तुम्ही भरपूर वेळेला येऊन गेलेत. अजून एक टप्पा चढायचा आहे बाकी. एक टप्पा बाकी आहे, ठीक आहे. एवढाच आता आपण जितका चढलो इतका अजून बाकी आहे. बाकी आहे. अरे बापरे, इकडून कोण पडला तो गेला डायरेक्ट खाली. अतिक्ष तू सांभाळून चाल. हा चल, एक्सपर्ट आहे माझा मुलगा. शाबास शाबास, चढ चढ, हा चढ. आताच आम्ही उंच चढल्यावर
माझ्या साडूनी दाखवला इकडून नजारा म्हणजे एक नंबर दिसणार. आम्ही बराबर एक्झॅक्ट आलोय या रोडवरून. हा बघा, हा रोड दिसतोय ना, इथून आलोय. आता आम्ही अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे आणि बघा इकडून नजारा. आणि मी ज्या जागी उभा आहे इथं माझा पाय बघा, मी इथं उभा आहे. इथून सटकलं तर बघा भेटणार पण नाही. आणि हे पालघर मधील इथे सगळ्यात फेमस जागा, तुम्ही नाव ऐकलंच असाल. हे बघा, इको गोवर्धन विलेज, राधे कृष्णा. मी लास्ट ब्लॉग पण टाकलाय तिथला. एक डोंगर पार केलेला आहे. आणि कोणीतरी मस्त दगड्या लावल्यात. पल पडतील, पडवू नको, पकडू नको. अतिश, हे कोणी बनवलेले आहे? हा, ते शिवाजी महाराज आलेले इथे आणि ते काही दिवस इथेच राहिलेले. आणि हे जंगलातले जे आदिवासी होते ना, त्यांनी इथं त्यांना सुरक्षित ठेवलेलं. ती आलो आणि अजून तर आम्ही पोहोचलो पण नाही. तावपर्यंत बायका म्हणजे जाम डेंजर, दगड्या उचकायला लागल्या. आणि दगड उचकला आणि काढलाय मोठा बेलकड. खेकडा भेटलाय, खेकडा. आणि माझी बायको काय शोधते जरा मला पण बघू दे. ओय, काय शोधते तू? डोंगरातले खुबे एकदम. अरे बापरे, दाखव. आणि मस्त कोळंबी आहे, मच्छी पण आहे भरपूर. हे खुबे मला तर एक पण दिसत. जरा खुबे दाखव, कुठे भेटतात? हे बघा, कुठं आहेत? हा, यो अरे. एक, यो एक, यो एक, खाली बेलकड पण आहे. बेलकड. अतिश, अतिश, हा बघ, हा बघ, हा बघ. यो एक, इथं एवढं आहे तिथं. यो एक. अतिश तू पकड बेलकड, पकड आम्हाला बेलकड. मला खुबे घेऊ दे पहिला. हे बघ, हे पण इकडे आहेत, हे पण. अरे चायला भारी काम करते. दिसतील तरी का? बायको माझी खुबे उचलत चालली इकडं. जाम भारी खुबे लागतात. हे फक्त डोंगरातलेच खुबे खायचे, जाम टेस्टी लागतात. ओ इकडं पण असतील बघ, मला तर दिसत नाही पण माझी बायको याच्यामध्ये बहुतेक एक्सपर्ट दिसते. इकडं बेलकड पण भरपूर आहेत. कुठे साडूबाई, कुठे बेलकड आहेत? अरे बापरे, ये एवढे. गोला पकड, 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 पकड. हे बघ, चायला इथं 4-5 एकच जागी आहेत. पकडा, 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 पिशवीत बरा. आणि मित्रांनो बघा, हा लोकेशन फक्त बघा. ए फुल व्ह्यू. आज तर लोकेशन बघण्यासाठी मी इथं आलोय. आणि दाखवा जरा. आणि तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, खोल बघा. कसा डायरेक्ट वर चढायचा आहे. कधीपासून आम्ही 9:30 वाजल्यापासून चढतोय आणि 12 वाजून गेलेत तरी आम्ही वरती चढतोय. आणि गोल्या
गोल्या माय खांद्यावर घेतलेला आहे बघा, हा गोल्या. आणि चढताना हालत खराब. आपले महाराज पण असे तिकडनं आले असतील, ते तर अजून कठीण रस्त्याला आले असतील. आता तरी सध्या आपल्याला रस्ता आहे, पाईप वगैरे बनवून दिलेत. एवढ्या डोंगरावर चढून पण असे पाईप आहे तिथं. मी जवळून दाखवतो. हे बघा, जवळ मी आलेलो आहे. आता हा रस्ता इथे एकदम भयंकर असल्यामुळे इथे आपल्याला पाईप लावून दिलेले आहेत. आणि गोळ्या पण माझ्या वरती आहे आणि माझी चप्पल पण माझी बरोबर नाही सरकते. पण मला पाईपाला चढत बाबू हाय माझ्याकडे. तू बाबूचं टेन्शन घेऊ नको. चल चल कसं वाटलं तुला इतका उंचावर चढून? डेंजर. डेंजर ना. मग गोलू पकडलाय मी. माझा ब्लॉग पण रेडी होतोय. वाव, खतरनाक रोड. बघा नजारा बघा. मी तुम्हाला इतके भारी भारी इकडे नजारे आणि काय काय नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो, पण मला तुमचे सबस्क्राईब येतच नाही. आम्हाला थोडं सपोर्ट करा. सबस्क्राईब. पंकज सांग जरा चॅनलला सबस्क्राईब. तर मित्रांनो बघा, काय नजारा आहे हेच बघण्यासाठी मित्रांनो मी इथं आलो. इथे चढणं खायचं काम नाही, पण तुम्ही एकदा नक्कीच यायचंय. खूप भारी आहे. मी लोकेशन टाकतो. मी कुठे आलोय, पालघरचं लोकेशन आहे. फायनली मित्रांनो जस्ट आम्ही जवळ पोचलेलो आहोत. आणि माझी पोरं बघा किती मेहनत करतात. एवढा कठीण आणि खतरनाक रस्ता, पण माझी पोरं पण एक्सपर्ट आहे. हा बघा डायरेक्ट खोल आहे ना इकडे. गोल्याला पकडला आणि अतिश एक्सपर्ट आहे. स्वतःच सगळा डोंगर चढलाय. आणि माझी बायको पूर्ण तरीशी थकली चढता चढता. माझी पोरं एक्सपर्ट आहेत, पण माझी बायको एक्सपर्ट नाही. ती बघा, पोरं बघा, डायरेक्ट वरती चढायचं आहे ना. पण एक ही अशी ट्रॅकिंग केली पाहिजे मित्रांनो कधी लाईफ मध्ये. घरी बसून बसून काय करायचं? आपल्याला लाईफ एकदाच भेटते. कधीतरी एन्जॉय केली पाहिजे. लोकेशन आज पाऊस नाही. जय हर हर महादेव. चला, पोरं एक्सपर्ट आहेत माझे एकदम. मीच पडत होतो, वाचलो. मला वाटलं की इकडे फक्त आम्हीच आलोय. हे बघा पब्लिक बघा किती आहे. बहुतेक त्या साईडला पण असेल. इकडे पब्लिक बघा, फुल खतरनाक जेवण वगैरे बनवतात. आणि हा इकडे एक सुंदर असा तलाव आहे. हे बघा, वाव, फुल आंघोळ करण्यासारखं आहे. किती मस्त. आपण ह्याच्यामध्ये आंघोळ करू शकतो आरामात ना. हे कुंड आहेत ना? अरे वा, कुंड किती? 9 कुंड आहेत यामध्ये. टोटल 9 कुंड आहेत इथे. अरे बापरे. हा एक तर मला दिसतोय, हा एक दिसतोय, आणि हा जस्ट पुढे चालत जातोय. अच्छा, हे इकडे बांधकाम केलेले आहेत, ते आतमध्ये आहेत.
अच्छा, बांधकाम नाही, दगडी कोरलेले आहेत. मी विसरलो आपण शिवाजी महाराजच्या काळातले. अरे वाव, किती नितळ आणि किती छान पाणी आहे बघा. आणि इकडे पब्लिक, मला वाटलं की पब्लिक नाही असेल इकडे. इकडे पब्लिक म्हणजे एकदम फुल खचाखच भरलेले आहे. आपल्याला एकदम उंचावर जायचंय. हे बघा, तिकडे पण पाईपलाईन आहे लावलेली, बघू दिसते काय? हा, ही बघा, ही आहे ना, ही इथून पाईपाला पकडून वर चढायचंय. आणि समोर मंदिर पण आहे, ते आपण मंदिरचं पण दर्शन घेऊ. ते एक मंदिर आहे, मी सुद्धा नाही बघितलंय. बघू दे. आपले शिवाजी महाराजांचे 2 क्लॉक दिसतात, हे बघा. वळ लांबच काढावी. आणि एवढी पब्लिक आहे इकडे, सगळीकडे पब्लिक आहे बघा. आम्हीच सगळ्यात लेट झालो. चला, मित्रांनो, मी इथे एक गोष्ट नोटीस केली की हा डोंगर आहे आणि आम्ही अजून एकदम तर वरती नाही पोचलो, पण हे जाग्या जाग्यावर कुंड वगैरे आणि पब्लिक सगळीकडे आहे बघा. इकडे पब्लिक आहे. आणि हे आजच नसेल तर बाकी दिवस पण रोज असेलच. पण मी एक गोष्ट नोटीस केली की हा डोंगर एकदम साफ सुथरा आहे, कुठेच कचरा नाही बघा. किती पब्लिक येत असेल पार्टीसाठी वगैरे इकडे, पण सगळं साफ सुथरं आहे. आणि आमचं टार्गेट आहे इथे. हा बघा, हा झेंडा दिसत असेल तुम्हाला. एवढ्या उंचावर येऊन पण एवढे पाईप कसे आणले असतील हे पाईप. आम्ही चढताना थकतोय. एवढ्या उंचावर पाईपाचं काम केलंय लोकांना चढण्यासाठी. बघायला भेटलं शिवाजी महाराजांच्या काळातलं बांधकाम. हे बघा, एवढे मोठे दगड कसे कसे रचले असतील, किती वजन असतात हे दगड. हे बघा, न सिमेंट वापरता फक्त बघा ह्या गॅपमध्ये दगड्या बांधल्यात. आणि वरती चढतोय, आणखी पुढे दाखवतो मी तुम्हाला. बघा कुंड कुठे कुठे आहेत. हे बघा, एकदम दगडाच्या खाली आहे. हे बघा, कपरीच्या खाली. अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आमचं सुद्धा पाणी आता संपलेलं आहे, जेवढं आणलेलं तेवढं. जुने लोकांनी सगळ्यांनी सांगितलंय की या इथून पाणी घेऊन प्यायचंय. आतमध्ये येऊ का मी? थांबा, मला आतमध्ये जावं लागेल. हा बघ, हा चढतोय, हा माझा महाराज चढतोय, याला पहिला संभाला. मी आता बघ, माझे साडू आम्हाला पिण्याचे पाणी भरतोय. हे बघा, आतले नजारे. हे कुंड आहेत महाराजांचे काळीचे. इथे वर्षाचे 12 महिने पाणी भेटेल. आणि असं तर पाणी खदोळ दिसतंय, तुम्ही भरलं तर दाखवा. साफ नितळ पूर्ण कोरं पाणी. वाव, किती मस्त. वाव. कुंडातून पाणी काढलं आणि सगळ्यात जास्त माझ्या बायकोला तहान लागली. हा, हर हर महादेव.
जय शिवाजी. पाण्याचे आपल्या महाराजांनी जे बनवलेले जे कुंड आहेत त्या पाण्याची चव कशी वाटली तुला? एकदम अति सुंदर आणि डिफरंट आहे सगळ्या पाण्यापेक्षा. अरे वाव, एक्वाफिनापेक्षा चांगलं पाणी आहे. जस्ट पोहोचणारच आहेत आम्ही आणि ही पब्लिक बघा किती आहे. आणि इकडे गर्जना देत जय शिवाजी जय भवानी महाराज की जय. आणि मित्रांनो हे महाराजांच्या काळातले दगड मी थोड्या वेळ पहिला पण तुम्हाला दाखवले बघा. वाव, फक्त आणि फक्त नजाराच काय इतका भारी झालाय ना. इतक्या उंचावर चढून वारा इतका आणि नजारा. आणि इथे सगळी पब्लिक आहे ती पाणी पिण्यासाठी थांबली, तिथून पाणी घेत आहेत. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो. काहीतरी 9:30 वाजल्यापासून आम्ही हे गड चढत होतो आणि आता वाजलेत बघा किती, 1:05 झालीत. आणि आमची पूर्ण फॅमिली इथे जेवायला थांबणार आहेत. इथं आम्ही पहिलं जेवण करू, त्याच्यानंतर आपल्याला सरळ ते झेंडा आहे त्या झेंड्यापासून उंचावरती जायचं आहे आणखी. बघा मित्रांनो, एवढ्या चांगल्या जागी येऊन आम्ही इथं स्टे केलाय जेवणासाठी. आणि हे बघा सगळं आम्ही घरनी पार्सल करून आणलंय. आणि इथे अशा लोकेशन मध्ये येऊन एवढा वरती चढून मस्त मजबूत भूक लागली आणि सगळे मस्त जेवतायत. थोडं पण माझ्या व्हिडिओकडे लक्ष नाही देत आहेत, त्यांना इतकी भूक लागली. भूक लागली असेल तुम्हाला एवढ्या डोंगरावरती चढून. भूक लागली बघा, आम्ही काय काय आणलंय. चपाती, भात, चीता मृगचुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कन्यजनी कंस पर कोमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी.
आणि मित्रांनो बघा, ही माझी लहान पोरं. आतापर्यंत मी एवढा पब्लिक इथं बघितला, पण एक पण लहान पोरी इकडे दिसला नाही मला चढत्या वेळी. आणि ही माझी 2 पोरं एवढ्या वर तर कुठल्या गडावरती आलेत? खोच किल्ला. हे आमचं लास्ट स्टेशन असेल. आणि आता आमची गँग पण वाढलेली आहे. फायनली पोचलो रे बाबा. काय लोकेशन झालाय. वाव वाव, किती बरं वाटतंय इथं येऊन. आणि इथून नजारा किती मस्त येणार. छत्रपती शिवाजी महाराज की. आम्हाला या वाटेनं जायचंय खाली. एकदम खतरनाक वाट आहे. चला चल, आरामात चल. माझ्या बायकोच्या पायाला बोलतो गुचकुली वाटते. आणि चला, हा बघा रस्ता बघा. चला चला, एकदम भारी. अतिक्षला मी पकडलंय आणि रस्ता एकदम भारी आहे. डेंजर वाट अतिक्ष नाही आहे. नाही, अतिक्षला बोलतो काय नाही अशी वाट. आणि इकडं बोलतो साप आलाय. कुठे साप? हा बघा साप आहे, एकदम लहान आहे. चला चला, काय प्रॉब्लेम नाही. चला चला, छोटासा साप होता. चला, आतमध्ये गेला तो. साप होता छोटासा. चला, काय नाही करत तो. चला चला, काय नाही करत तो. नाही येणार, लहान आहे तो. चला 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 चला, काय नाही करत. अरे आणि- पण वाटत ठे दिसून ठेवता ना यांना दया. चला तिक्स. हा चल. चल चल, रस्ता रस्त्याला बघ. एकदम त्या तिथंच फिरत. एक नंबर रस्ता होता. आणि इकडनं हा नजारा बघा, काय मस्त. आणि माझ्या पाठीतून पंकज आणि आमची पूर्ण गँग पण आहे. अतेक्ष, इकडे बघ. तू कधी इतक्या खतरनाक रोडला आलास? असे रस्ते फक्त तुला कुठे भेटतील? शिवाजी महाराजांच्या गडावरती. जस्ट पुढे आलो आणि एक सुंदर असं मंदिर आहे, सुंदर अशा लोकेशन मध्ये. आणि इकडे आमचा गोळो पंकज. इथे एक छान असं मंदिर आहे. अधिक दर्शन घे मंदिराचं. रामाचं मंदिर. कुंड इकडं जागोजागेवरती आहेत. आणि हे बघा किती नितळ पाणी आहे. वाव, आंघोळ करण्यासाठी तर मग पण ठेवलेलं आहे. आणि मासे बघा, एवढ्या वरती किल्ल्यावर सुद्धा चढलेले आहेत. आणि पाणी बघा किती नितळ आणि किती कोर आणि किती मस्त आहे. आणि एवढ्या मोठ्या डोंगरावर येऊन सुद्धा एवढी एक लेवल जागा इकडे.
तर मित्रांनो इथे एक असा दगड आहे, देवाचा दगड आहे, ते उचलणे कोणाला शक्य नसते. तर फक्त ज्याच्याकडे योग्य ताकद आणि तंत्र असते तोच तो उचलू शकतो. काही ठिकाणी असा समज असतो की ज्याच्यावर देवाची कृपा असते त्यालाच तो दगड सहज उचलायला येतो. बघा यांनी किती मस्त उचललाय. वाव. मित्रांनो जशी हवा येते ना तसं इथं पाऊस येतो. पाऊस म्हणजे हा पाऊस. वरनं पाऊस आज नाही येत आहे. हे बघा, सगळंच भिजलं मी. बॉटल गेली. बॉटल अरे पंकज उडव, वरती उडव. गेली ती जायला बघत नाही. नाही जाणार, परत येईल परत. नाही जाणार. आली गेले. बोलो तू इकडे ये, एक साईडला ये. आणि आता ही बॉटल फेकली आणि ही बॉटल चला तर मित्रांनो, बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला.